नमस्कार. आज आपण एका खूपच इंटरेस्टिंग विषयावर बोलणार आहोत. 1000 वर्षांच्या शांतीच्या राज्यानंतर नेमकं काय होतं याबद्दलच्या काही भविष्यवाण्या आहेत, त्या आपण सोप्या भाषेत समजून घेऊया. कल्पना करा, 1000 वर्ष पृथ्वीवर फक्त शांतीच शांती आहे. जमिनीवर कोणताही शाप नाहीये, सैतानाचा मोह नाही आणि सगळी मानवजात थेट येशू ख्रिस्ताच्या शासनाखाली जगतीये. म्हणजे एक प्रकारे एक आदर्श जग. पण मग एक प्रश्न नक्कीच मनात येतो. जर सगळं इतकं चांगलं असेल, 1000 वर्षांची परिपूर्ण शांती असेल, तर मग पुन्हा एका परीक्षेची गरजच काय? चला तर मग याच प्रश्नाचं उत्तर शोधूया. जरी जगात पाप नसलं तरी एक प्रश्न मात्र शिल्लक राहतोच. आणि तो प्रश्न आहे, ज्यांची कधी परीक्षाच झाली नाही त्यांच्या विश्वासाचं काय? म्हणजे ज्या पिढ्या त्या 1000 वर्षांच्या शांतीच्या काळात जन्माला आल्या, त्यांच्या श्रद्धेची खरी कसोटी कधी लागलीच नाही. मग कोणाची परीक्षा घेणं गरजेचे आहे? तर त्या पिढ्या ज्या 1000 वर्षांच्या काळात जन्माला आल्या, किंवा असे लोक ज्यांनी अगदी मृत्यूपूर्वी विश्वास स्वीकारला, ज्यांनी देवाशी करार तर केले पण त्यांच्यासमोर कधी मोहाचा प्रसंगच आला नाही. म्हणजे बघा, त्यांचा विश्वास बाकीच्या सृष्टीसमोर कधी सिद्धच झाला नाही, कारण सृष्टीला फक्त कृती दिसते आणि परीक्षेविना विश्वास प्रामाणिक आहे की नाही हे कसं कळणार? आणि इथे खूप महत्त्वाचा मुद्दा मांडला जातो. असं म्हटलंय की जर देवाने अशा अपरिचित लोकांना अनंतकाळच्या राज्यात प्रवेश दिला, तर सैतान त्याच्या नीतिमत्तेवर आरोप लावू शकतो. याचाच अर्थ देवाचा न्याय किती योग्य आहे हे संपूर्ण सृष्टीला दाखवण्यासाठी ही अंतिम परीक्षा खूप गरजेची आहे. तर मग ही समस्या सोडवण्यासाठी, या न तपासलेल्या विश्वासाची परीक्षा घेण्यासाठी एका मोठ्या घटनेची गरज आहे. आणि म्हणूनच सैतानाच्या पुनरागमनाची भविष्यवाणी केली आहे. शास्त्रानुसार 1000 वर्षांच्या शेवटी सैतानाला पाताळातून थोड्या काळासाठी सोडलं जाईल. का? तर त्याचा एकच हेतू आहे, मानवतेची परीक्षा घेणं. प्रकटीकरण 20 मध्ये स्पष्ट लिहिले आहे की त्याला सोडल्यावर तो लोकांना फसवण्यासाठी बाहेर जाईल. प्रकटीकरण 20:8 मध्ये म्हटलंय, तो पृथ्वीच्या चारही कोपऱ्यांतील राष्ट्रांना, गोग आणि मागोग यांना फसवण्यासाठी आणि त्यांना युद्धासाठी एकत्र करण्यासाठी बाहेर जाईल. त्यांची संख्या समुद्राच्या वाळूसारखी आहे. म्हणजे सैतान एक असं माध्यम बनतो जे लोकांच्या मनात लपलेल्या खऱ्या इच्छा आणि त्यांची निष्ठा कोणाशी आहे हे उघड करतं. आणि या परीक्षेतूनच सिद्ध होतं की लोकांचा विश्वास किती खरा आहे, कारण विश्वास हा कृतीतूनच दिसतो. इथे मानवजातीसमोर एक मोठी निवड उभी राहते. एकीकडे प्रभू येशूचं पालन करण्याचा मार्ग आहे, तर दुसरीकडे सैतानाकडून फसवलं जाण्याचा. एकीकडे संतांच्या छावणीत सामील होणं, तर दुसरीकडे त्या पवित्र शहरावर हल्ला करणं. म्हणजे आज्ञा पाळायची की मोडायची, या निवडीतूनच प्रत्येकाचं खरं स्वरूप समोर येतं. हेच तर सार आहे. विश्वास नेहमी कृतीतून प्रकट होतो आणि कृतीतूनच आपलं हृदय प्रकट होतं. आपण फक्त तोंडाने काय म्हणतो याला महत्त्व नाही, तर आपण कृती काय करतो यातूनच आपला खरा विश्वास सिद्ध होतो. आणि धक्कादायक गोष्ट म्हणजे बंड करणाऱ्यांची संख्या किती असेल? तर समुद्राच्या वाळूसारखी. विचार करा, 1000 वर्ष शांती आणि समृद्धीत राहून सुद्धा एवढे लोक सैतानाच्या मागे जायला तयार होतात. हेच दाखवतं की परीक्षा किती गरजेची होती. अर्थात या मोठ्या बंडखोरीचा शेवट काय होतो? तर स्वर्गातून अग्नी येतो आणि अंतिम न्याय होतो. पण या न्यायाबद्दल अनेकदा गैरसमज पसरलेला आहे, तो आपण दूर करूया. प्रकटीकरण 20:9 मध्ये लिहिलंय, परंतु स्वर्गातून अग्नी खाली आला आणि त्याने त्यांना भस्म केले. म्हणजे जसे हे गोग आणि मागोगचं सैन्य संतांच्या शहराला वेढा घालतं, त्याच क्षणी हा न्याय होतो, अगदी तात्काळ. पण इथे एक गोष्ट नीट समजून घ्या. हा जो दैवी अग्नी आहे त्याचे 2 प्रकार आहेत. पहिला, जो स्वर्गातून येतो, तो त्या बंडखोरांच्या फक्त भौतिक शरीरांचा नाश करतो. त्यांच्या युद्धाच्या कृत्यावर हा तात्काळ न्याय आहे. पण दुसरी गोष्ट आहे अग्नीचा सरोवर. हा आहे दुसरा मृत्यू, जो महान श्वेत सिंहासनाच्या न्याय निवाड्यानंतर आत्म्यांना मिळणारी अंतिम शिक्षा आहे. म्हणजे स्वर्गातून आलेला अग्नी ही अंतिम शिक्षा नाही. मग प्रश्न येतो की असं का? तर कृतीवर आधारित न्याय करण्याचा उद्देश हाच आहे की देवाचा न्याय किती योग्य आणि निष्पक्षपाती आहे हे संपूर्ण सृष्टीसमोर स्पष्ट व्हावं. जेव्हा सगळेजण उघडपणे केलेली बंडखोरी पाहतात, तेव्हा शिक्षेची योग्यता सर्वांना पटते. बरं, मानवतेची ही अंतिम परीक्षा झाली. आता लक्ष वळतं पापाच्या मूळ स्रोताकडे, म्हणजे सैतानाकडे. प्रकटीकरण 20:10 मध्ये म्हटले, आणि ज्या सैतानाने त्यांना फसवले होते त्याला गंधकाच्या जळत्या तळ्यात फेकण्यात आले, जिथे श्वापद आणि खोटा संदेष्टा यांनाही फेकण्यात आले होते.
म्हणजे जो पापाचा मूळ स्रोत आहे त्याचाही अंतिम न्याय होतो. याचा अर्थ असा की पापाची सर्वात मोठी जबाबदारी कोणाची? तर मोह घालणाऱ्याची. हो, प्रत्येकजण आपल्या निवडीसाठी जबाबदार आहे, पण ज्याने ही फसवणूक सुरू केली त्या सैतानासाठी सर्वात मोठी शिक्षा राखून ठेवली आहे. आणि यानंतर काय? तर सृष्टीची पूर्तता होते. जेव्हा पाप आणि पापाचा स्रोत दोन्ही विश्वातून कायमचे काढून टाकले जातात, तेव्हा ही सृष्टी परिपूर्ण मानली जाते. मृत्यू आणि भ्रष्टाचारापासून कायमची मुक्त. हेच तर अंतिम ध्येय आहे. तर या सगळ्या चर्चेचा सार काय? तर ही जी अंतिम हिंसक वाटणारी परीक्षा आहे ती एका खूप मोठ्या आणि आवश्यक उद्देशासाठी आहे. एक तर लोकांच्या विश्वासाची सार्वजनिकपणे पडताळणी करण्यासाठी, आणि दुसरं म्हणजे देवाचा न्याय कायमस्वरूपी स्थापित करण्यासाठी. हा गोंधळ नसून एका परिपूर्ण राज्याच्या निर्मितीसाठीचं एक आवश्यक पाऊल आहे. आणि जाता जाता एक प्रश्न, जो विश्वास कृतीने सिद्ध होत नाही त्याला खरोखरच विश्वास म्हणता येईल का? यावर नक्की विचार करा.